700 रुपये में बेचा सुरेश के लिए फोन का क्रय मूल्य क्या था? पर्याय घ्या. 25,000, 26,000, 27,000 की 28,000. 25,000, 26,000, 27,000 की 28,000. लिहिला? मला आधी सांगा काय करायचं आहे गणितात. मला गणित समजावून तुम्ही सांगा काय काढायचं आहे. सीपी काढायचं आहे. दिलंय काय? एसपी दिलंय आणि सीपी काढायचं आहे. आणि काय दिलंय? प्रॉफिट दिलंय. किती पर्सेंट झालंय ते? बरोबर आहे. काढा आता. प्रॉफिट दिलंय. प्रॉफिट पर्सेंट मध्ये दिले. बरोबर आहे. ला काय दिलंय? एसपी दिलंय. सीपी काढ. तसं बी येत नाही ते. पर्सेंट मध्ये प्रॉफिट दिलंय. प्रॉफिट किती दिलंय? पर्सेंट मध्ये दिलंय. कळलं ना? आता कळेल. एक वस्तू 100% होती. 10%चा प्रॉफिट घेऊन विकले तर वस्तू कितीला विकली असणार? 110%ला विकली असणार. आणि वस्तू किती रुपयाला विकलेली दिले? 110%चा मान तो असेल तर 1%चा मान काढा आणि 100%चा मान काढा. ती बी नव्हतं. कसं काढायचं त्याला बी माहित नाही. पुढे वर रितेश. क्रय मूल्य कोणास म्हणतात? सीपीस. विक्रय मूल्य सेलिंग प्राइस. याला म्हणतात कॉस्ट प्राइस. याला म्हणतात सेलिंग प्राइस. प्रॉफिट लाभ. हानी म्हणजे काय? लॉस. इतरी कळालं? प्रॉफिट कसं कळणार तुला? 100 रुपयाची वस्तू आहे. 130 रुपयाला विकली असेल. किती रुपयाला विकली असेल? 130 रुपयाला. 130 रुपयाला विकली असेल. बरोबर आहे. प्रॉफिट किती रुपयाचा झाला असणार तुला? 30 रुपयाचा प्रॉफिट झाला असणार. कसं कळालं 30 रुपयाचं प्रॉफिट झालं? सेलिंग प्राइस 130 रुपयाला वस्तू विकले. 130 रुपयाला विकलेली वस्तू वजा 100 रुपयाला घेतलेली वस्तू. 130 मधून 100 गेले. प्रॉफिट आलं 30 रुपये. सेम तेच आहे. प्रॉफिट किती कसं काढायचं? सेलिंग प्राइस 130 वजा 100. 100 म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. सेम लॉस कसं काढायचं? 100 रुपयाची वस्तू आहे. 80 रुपयाला विकली. लॉस झाला असेल. बरोबर आहे. किती रुपयाचा लॉस झाला असेल? 20 रुपयाचा लॉस झाला असेल. 20 कसं आलं? 100 मधनं 80 गेले. 20 आलं. लॉस कसं काढायचं? 100 काय होतं? कॉस्ट प्राइस होतं. क्रय मूल्य होतं. वजा सेलिंग प्राइस. 100 मधनं 80 गेले. 20 आलं. लॉस कळालं? सेम. प्रॉफिट पर्सेंट काय? प्रॉफिट झाले तेवढं वर लिहायचं. छेद सीपी ठेवायचं. सीपी म्हणजेच काय? क्रय मूल्य. पहिल्या याच्यात प्रॉफिट झालं 30 रुपयाचं. बरोबर आहे. कॉस्ट प्राइस काय होती तिची? 100 रुपये होती. 100 रुपये खाली टाकलं. 100 रुपयाची वस्तू 130 रुपयाला विकले. प्रॉफिट किती पर्सेंटचा झाला असणार? 30% प्रॉफिट झाला असणार. प्रॉफिट 30 रुपयाचा आहे. खाली 100 लिहिले. पर्सेंट मध्ये काढायचं म्हणून गुणिले 100 केले. 100 गेले. 100 गेले. राहिले काय? 30%. बरोबर आहे. सेम लॉस पर्सेंट काढायचा आहे. काय येणार? लॉस कितीचा झाला? 20चा लॉस झाला. कशावर? 100 वर 20चा लॉस झाला. 100 काय होतं? सीपी गुणिले काय करायचं? 100 गेले. 100 गेले. राहिले
20% राहिले पर्सेंटमध्ये. 20 रुपयाचा लॉस झाला आणि 100 गुणलं आणि इथं सीपी टाकलं तर जे खाली उत्तर येणार आहे का नाही ते पर्सेंटमध्ये येणार आहे. इथं 20 आले इथे 20 आले असं म्हणू नका, वेगवेगळं होतंय. झालं? इकडे बघ आधी, जर इकडे वाटत असं एवढं कळालं. आता सिंपली 950 रुपये वस्तू खरीदा जाता है, म्हणजे 950 रुपये वस्तू खरीदली, विकले कितीला? 1140 रुपये वस्तू विकले. बरोबर आहे? पर्याय तरी आहे, पर्याय तरी बघ. वस्तू एवढ्यात कुठे गेलं? 950 रुपये खरेदी केले, विकले कितीला? 1140 विकले. यांच्यामधला फरक म्हणजे किती रुपयाचा? 190 रुपये प्लस करून विकले असणार. बरोबर आहे? 190 रुपयाचा प्रॉफिट झाला असणार त्याला. 190 कसं आलं? सेलिंग प्राइस वजा सीपी इज इक्वल टू 190 आलं. आता प्रॉफिट पर्सेंट विचारलं, किती पर्सेंटचा लाभ झाला असेल? प्रॉफिट किती झालंय? 190 रुपयाचं प्रॉफिट झालंय. कशावरती? 950 वरती झालंय. क्रय मूल्य ते आहे, गुणिले 100 करा, भागाकार गुणाकार करून काय आलं? 20% आलं. समजलं? फक्त तुम्हाला ह्याच्यातलं एक देणार, हे सीपी देणार, एसपी देणार, पर्सेंट काढा म्हणणार, किंवा प्रॉफिट पर्सेंट देणार, सेलिंग प्राइस देणार आणि कॉस्ट प्राइस काढा म्हणणार, किंवा कॉस्ट प्राइस गायब करणार, सेलिंग प्राइस देणार, प्रॉफिट देणार आणि कॉस्ट प्राइस काढा म्हणणार. कुठलं खालचं? 15,000 रुपये में सामान बेचने पर म्हणजे काय आलं? विक्रय मूल्य आलं. सेलिंग प्राइस काय आलं? 15,000 रुपये आलं. रे बेचने पर रामू को 3,000 रुपये का लाभ होता है. 3,000 रुपये काय आलं? प्रॉफिट आलं. 3,000 रुपये प्रॉफिट आलं. मला सांग हे काय? हे काय? क्रय मूल्य आहे. तर इथं बघ, ह्याला काय झालं? ओव्हरऑल 3,000 रुपयाचं प्रॉफिट झालं. प्रॉफिटचा फॉर्म्युला कितीचं प्रॉफिट झालंय? 3,000 रुपयाचं. प्रॉफिटच्या जागी 3,000 रुपये दिलेस. 15,000 रुपये पर सामान बेचने पर, बेचणे म्हणजेच काय? सेलिंग प्राइस. एसपी आलं 15,000 रुपये, वजा काय आहे? सीपी आहे. सीपी काढायचं आहे. सेम तीच केलंय. एसपी दिले, प्रॉफिट दिले. प्रॉफिटचा फॉर्म्युला, प्रॉफिट 3,000 रुपये झाले. सेलिंग प्राइस किती आहे? 15,000 रुपये, वजा सीपी आहे. सीपी वजा इकडे प्लस झालं. 3,000 इथे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस झालं. 15,000 मधून 3,000 गेले, 12,000 राहिले. 12,000 काय आला असेल? सीपी आला असेल. पर्सेंट मध्ये विचारले. प्रॉफिट किती रुपयाचे झाले? 3,000 रुपयाचे झाले प्रॉफिट. कॉस्ट प्राइस काढले असेल 12,000 रुपये. खाली 12,000 लिहिले, गुणिले 100 केले, 25% आलं. कळालं? एक दर वस्तू गायब करणार, एक दर काढा म्हणणार. तू बी नव्हतीस नाही सदावर? काल नव्हतीस का? का नव्हतीस? असं जर चुकवल्याशी का नाही येणार नाही, काहीच येणार नाही. स्टार्टिंगला जर गायब असल्याशी का नाही, एंडिंग पर्यंत राहणंच नाही. आणि अजून तर पहिलीच टाईप चालू आहे. गणित कसं सोडवला? 100 मानून. हा, फ्रॅक्शनच्या टाईपने सोडव, जरा कन्फ्युजन होणार नाही म्हटला तर सोडवतो, नाही तर मग पर्सेंट हे न सोडवतो. फ्रॅक्शन न शिकू. हा, कन्फ्युजन नको होत असेल तर मग सोडा, डोसक्यातच घेऊ नका. हा, फ्रॅक्शन घेऊ. हा, दोन्ही पण सोडू. कुठले येते ते घेवा डोक्यात. 100 रुपयाची वस्तू असणार, कुठली पण वस्तू काय म्हणायचं? 100 रुपयेच मानायचं. गणितात काय दिले जरा वाच. सूरज ने अपना मोबाईल 10% के लाभ पर बेचा. बरोबर आहे? सूरजनं आपला मोबाईल 100%ला घेतला असेल असं मानूया. बरोबर आहे? किती पर्सेंटला घेतला असेल? 100%ला घेतला असेल. त्याला प्रॉफिट किती पर्सेंटचं झालंय? 10%चं प्रॉफिट झालंय. विकलं कितीला असणार सूरजनं? 110%ला वस्तू विकली असणार, सेल केली असणार. बरोबर आहे? तरच त्याला किती रुपयाचं प्रॉफिट होणार आहे? 10%चं प्रॉफिट होणार आहे. प्रॉफिट किती पर्सेंटचं होणार आहे?
10%चं प्रॉफिट होणार आहे. तर मला सांगा, तुम्हाला ऍक्च्युअल संख्या कुठली दिली? 29,700 दिले. काय सेलिंग प्राइस आहे? सेलिंग प्राइस म्हणजेच काय? एसपी काय सीपी? एसपी आहे. सेलिंग प्राइस म्हणजेच काय? एसपी आहे. मला याच्यात एसपी काय दिसतंय जरा सांगा. 110%. 110 एसपी नाही, 110% एसपी दिसतंय. 110%चा मान दिलाय तुम्हाला. किती दिलाय तो? 29,700 दिलाय. 1%चा मान काढायचा अवघड आहे. 29,700 भागिले हे 110 इकडे येऊन भागायला गेले. 0 गेला 0 गेला. 11 भागा 11 दुनी 22. 29 मधनं 22 गेले, राहिले किती? 7 राहिले असणार. झाले किती? 11 साती आणि पुढचा 1 0 आहे म्हणून 1 0 दिला. बरोबर आहे. 1%चा मान 270 रुपये असेल. काढा काय लावलंय? सीपी काढायला लावलंय. काय लावलंय? सीपी काढायला लावलंय. आणि सीपी किती आहे? 100% आहे. 1%चा मान जर 270 असेल तर 100%चा मान काय ना? 27,000 झालं. कॉस्ट प्राइस झालं. मला सांगा प्रॉफिट काय आहे? प्रॉफिट किती रुपयाचं झाला असं? 2,700. 1%चा मान जर 270 रुपये असेल, 10%चा मान काय असणार? 10%चा मान असणार 2,270 गुणिले 10. काय येणार? 2,700 रुपयाचा प्रॉफिट झाला असणार. बरोबर आहे. कळालं? समजलं? फ्रॅक्शन बी असंच सोडवणार आहे. किती रुपयाचं प्रॉफिट झालंय? 10%चं प्रॉफिट झालंय. 10%चं फ्रॅक्शन काय? 1/10. प्रॉफिट झाले म्हटल्यावर प्लस आलं. 10 रुपयाची वस्तू होती असणार, विकून 1 रुपये प्लस करून विकली कितीला असणार? 11 रुपयाला विकली असणार. प्रॉफिट कितीचा झाला असणार? 1 रुपयाचा प्रॉफिट झाला असणार. बरोबर आहे. हे काय आहे तुमचं? सीपी, हे विक्रय मूल्य आहे. आणि हे काय तुमचं? 1 रुपयाचं प्रॉफिट झाले ते आहे. बरोबर आहे. तुम्हाला दिले कुठली संख्या? एसपी दिले. एसपी आले किती आपलं? 11 आले. एसपी दिले किती? 29700. 11 जर 1 युनिटचा मान काढायचा, 11 जर ह्याला भागलं तर उत्तर किती येणार? सेम 270 येणार. 270 नाही आणि 1 0 येणार. 2,700 येणार. बरोबर आहे. 1%चा मान, 1 युनिटचा मान 2,700 येणार. 1 युनिटचा मान जर हे असेल तर 10 युनिटचा मान काय असेल? 1 0 परत वाढवा. 10 युनिटचा मान आला. 1 युनिटचा मान काय आला? हेच प्रॉफिट किती रुपयाचं झाला असणार? 270 रुपयाचं. 2,700 रुपयाचं प्रॉफिट झाला असणार. कळालं? अवघड आहे? कुणाला कळालं नाही? हा, कळालं नाही कुणाला? सगळ्यांना समजलं? फक्त गणित आधी वाचा आणि मग सोडवाय घ्या. लिहून घ्या. असं सोडवलंय कोणी? हा, का? सिंपल टाईप लावा. डोकं नॉर्मल ठेवा आणि विचार करा आणि बघा. तुम्ही सोडवलंय अशी कसं? हा, कुणाला? मी तेच करले. भागाकार चुकून कशी नंतर उद्याच्या भागाकाराची गणित टेस्ट घेईन आणि ती घराकडे पाठवून पप्पास. झालं ना? एक होमवर्कला गणित घेता ह्या टाईप मधलं. एक बल्ला
750 में 750 में खरीदा जाता है, 750 में खरीदा जाता है और 8% की हानि पर और 8% की हानि पर बेचा जाता है, 8% की हानि पर बेचा जाता है, इसका विक्रय मूल्य क्या होगा? इसका विक्रय मूल्य क्या होगा? पर्याय क्या? विक्रय मूल्य क्या होगा? पर्याय क्या? 760, 660, 680, 630 आणि 690. 690. ह्या टाईपचे गणित घ्या. हे तुमचं होमवर्कचं गणित आहे. सिंपल आहे, सिंपल आहे, काय अवघड आहे? काय 108%च्या हानीवर विकलाय. तुला विकली कितीला असणार वस्तू? 92%ला विकली असणार. दिलंय काय तुम्हाला? सीपी दिलंय. काढाय काय लावलंय? एसपी काढायला लावलंय. काढ. नेक्स्ट गणित घ्या. मोहन अनेक सिंपल. तुम्ही मोबाईल एक घेतलाय, डिस्प्ले गेलाय, बरोबर आहे. मोबाईल 2000 रुपयाला घेतलाय, हा, आणि त्या तुटक्या मोबाईल मध्ये तुम्ही 1500 रुपये इन्व्हेस्ट करून त्याचा डिस्प्ले घालून घेतला, बरोबर आहे. तुम्हाला आता मोबाईल पडला कितीचा असणार? हा, 3500 कडे मोबाईल पडला असणार. 3500 कडे मोबाईल पडला असणार. तुम्हाला पाहिजे 500 रुपयाचं प्रॉफिट. विकला किती याला असणार मोबाईल? तुम्ही 4000 ला विकला असणार मोबाईल. तुम्ही एक मोबाईल 2000 रुपयामध्ये खरेदी केलाय, त्याच्यात आपली स्वतःहून 1500 रुपये घातलाय, बरोबर आहे. त्या मोबाईलची कॉस्ट प्राइस काय झाली असणार? कॉस्ट प्राइस म्हणजे क्रय मूल्य काय झालं असणार त्या मोबाईलचं? 2100 कसं रे? हा, 3500 झाला असणार. 2000 रुपये खरेदी केले आणि आपल्या खिशातनं घातलेले पण त्याच्यात ऍड केले. काय झालं असणार? 3500 झाला असणार. काय? क्रय मूल्य. कळालं? एवढं समजलं? आता गणित घ्या. मोहन 4000 रुपये में एक पुराना मोबाइल खरीदता है और उसकी मरम्मत पर 500 रुपए खर्च करता है. यदि वह मोबाइल को 5000 रुपए में बेचता है तो उसका लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. करता येईल की सोडू? काय? हा, पर्सेंट मध्ये विचारलाय लाभ.
500 रुपये नव्हे, 500 रुपये ते डायरेक्ट कळतंय. जरा काहीतरी ते खाली हिच फुलं असणार ते टाकायला, रान दिवे आहे ना. का बोलीच तर बेंदर झालाय, झेंडूचं फुल आहे का बघा. 10%. अरे क्वेश्चन काढल्याशिवाय उत्तर येणार आहे, डायरेक्ट अंदाजे ठुकल्याचे त्याचं बघून. 10%, 5%, 500 आहे म्हणून 5%, दुप्पट केल्याने त्याने 10%. ₹500 लाभ झालाय. कशावरती? 4,500 वरती. 100 वर किती? एवढंच गणित आहे. चल फॅड बघा. वस्तू खरेदी कितीला केलाय? एक जुना मोबाईल, पुराणा मोबाईल किती रुपयाला घेतलाय त्यानं? 4,000 रुपयाला घेतलाय. बरोबर आहे. वया पेन बंद, फायकडे लक्ष. 4,000 रुपयाला घेतलाय. बरोबर आहे. त्याच्यात त्यानं आपले किती रुपये घातलाय? 500 रुपये घातलाय. त्याला मोबाईल पडला कितीचा असणार आता? 4,500 रुपयाचा मोबाईल पडला असणार. म्हणजेच सीपी काय झाला त्याचा? 4,500 झाला. विकलाय कितीला? 5,000 रुपयाला विकलाय. बरोबर आहे. किती रुपयाचं प्रॉफिट झालंय? 500 रुपयाचं प्रॉफिट झालंय. कशावरती? 4,500 वरती गुणिले 100. हे तुमचं प्रॉफिट झालंय. छेद सीपी गुणिले 100. हा 2 शून्य गेल्या. 2 शून्य गेल्या. 5 एके 5, 5 नव्हे 45. 99 ना कुणाला बघायचं आहे? 100 ला बघायचं. बघा 9 एके 9 उरला 1, परत झाले 10. 9 एके 9 उरला किती? उरलेला लिहिला वरती. कुणी भागले? 9 न भागले म्हणून 9 लिहिले खाली. किती पर्सेंटचा लाभ झाला? 11%चा. जरा चुकलं, लई चुकलं ते. 11% बी नाही, 9% बी नाही, 10% बी पर्याय नाही. उत्तर काय ना? 11.1/9%. अवघड आहे. भागाकार आहे ना, अवघड होतं. 500 रुपये काढायचं, सीपी काढायचं अवघड होतं. फक्त भागाकार अवघड होता. त्या भागाकारला ट्रिक सांगू तुम्हाला. भागाकारच्या ट्रिक नंतर येतो, खाली ग्राउंडवर शिकतो. भागाकारला ट्रिक असतात बरे. झालं. या टाईपचं एक गणित होमवर्कला देऊ. या टाईपचं एक गणित. एक अलमारी
14,360 रुपए में 14,360 रुपए में लाई गई और उसके परिवहन पर 240 रुपए खर्च किया गया 15% लाभ प्राप्त करने के लिए 15% लाभ प्राप्त करने के लिए इसे किस कीमत पर बेचा जाना चाहिए? इसे किस कीमत पर बेचा जाना चाहिए? फक्त मला सीपी काढा, बाकी सगळं सोपं आहे. किती आलं? सांग रे किती आलं? तुझं सांग प्रथमेश, किती आलं उत्तर? हा 9,000. किती किती रुपयाला वस्तू खरेदी केली? 14,700 रुपयाला 14,700 रुपयाला वस्तू पडली, बरोबर आहे. किती पर्सेंटचं प्रॉफिट पाहिजे त्याला? 15% प्रॉफिट पाहिजे, बरोबर आहे. वस्तू विकणार कितीला? 100% वस्तू होती असणार, 15% प्रॉफिट घेऊन वस्तू विकणार कितीला? 115% विकणार. 100% आहे, 115% आहे आणि मधलं प्रॉफिट 15% आहे. तुम्हाला प्राइस कुठली दिली? सीपी दिले, बरोबर. सीपी दिले आणि सीपी काय मांडलाय तुम्ही? सीपी 100% आहे. 100%चा मान 16,700 असेल का 500 असेल, तर 115%चा मान काढा. आलो तर तरी तू वाचा जरा आधी, मग सोडवायला. दिलंय काय काय काढायचं काय?
झालं फायदा बघा, वह्या पेन बंद. सगळ्यांनी फाळकडे बघा. 14,360 रुपयाला वस्तू एक कपाट खरेदी केलंय, बरोबर आहे. टेम्पोतनं घालून आणले, त्याला भाडं किती गेलं? 240 रुपये भाडं गेलं. घरात येऊन पोचायला कपाट कितीचं झालं? 14,700 रुपयाचं कपाट झालं. 14,700 रुपयाचं कपाट पडलं ना आपला घरात पोचेपर्यंत. म्हणजे 14,700 हे तुमचं काय झालं? सीपी झालं, बरोबर आहे. आणि काय म्हटलंय? 15% प्रॉफिट घेऊन कपाट विकायचं, बरोबर आहे. असं पण चालतंय. 14,700 रुपयाचं कपाट आहे, बरोबर आहे. 14,700 रुपयाच्या कपाटाला किती पर्सेंट विकायचं आहे प्रॉफिट घेऊन? 115%ला विकायचं आहे. 15% प्रॉफिट घेऊन विकायचं आहे. म्हणजे विकणार किती पर्सेंटला? 115%ला विकणार, बरोबर आहे. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. 2 शून्य गेले, 2 शून्य गेला, यांचा गुणाकार केला तर काय येणार तुम्हाला? खाली तुमचं उत्तर येणार, बरोबर आहे. किंवा असं केलं तरी चालतंय. सीपी प्रत्येक वेळेला किती पर्सेंट असणार? 100% असणार सीपी, बरोबर आहे. 100% सीपी असणार नाही. कुठली पण वस्तू स्वतःची 100% असते. 100% वस्तू होती, किती पर्सेंटचं प्रॉफिट पाहिजे त्याला? 15%चं प्रॉफिट पाहिजे. प्रॉफिट किती पर्सेंटचं पाहिजे? 15%चं प्रॉफिट पाहिजे. विकणार कितीला वस्तू? 115%ला विकणार वस्तू, बरोबर आहे. तुम्हाला सीपी माहिती आहे किती पर्सेंट आहे, प्रॉफिट माहिती आहे किती पर्सेंट आहे, सेलिंग प्राइस माहिती आहे किती पर्सेंट आहे. हे काढायचं अवघड आहे, हे काढायचं अवघड आहे, हे काढायचं अवघड आहे. आता फक्त ह्या 1, 2, 3 मधली कुठली व्हॅल्यू दिली ती जरा बघा. कुठली दिली व्हॅल्यू? सीपी दिले. सीपी किती आले? 14,700 आले. आणि सीपी किती आहे पर्सेंट मध्ये? 100 आहे. 100%चा मान जर 14,700 रुपये असेल तर 1%चा मान काय आला? 146 आला. विचारलंय काय? एसपी विचारलंय. 1%चा मान जर 146 रुपये असेल तर 115%चा मान काय असणार? 115 गुणिले 146. चालतंय? ते चालतंय. 146 गुणिले इथे 115 आहे. 115. 146 गुणिले 115. इथं पण 15 गुणिले 146. कळालं? उत्तर काय येणार? 5 न गुणा साइन 5 30, 3, 20, 23, 2, 7, 0, 6, 4, 1, 6, 4, 1, 3, 9, 10, 17, 1, 6, 1. आलं? सॉरी, आलं? एवढं झालं सगळ्यांचं? उत्तर आलं? कोणाला काय डाऊट आहे? डाऊट आहे? काय कळालं नाही असं काय? काय परत एकदा सांगू? एक वस्तू 14,360 रुपयाला दुकानात आहे. दुकानात 14,360 रुपयाला आहे. दुकानात घरात आणायचं आहे. काय टेम्पो सांगणार? टेम्पोत टाकली वस्तू आणि टेम्पोवाल्याने घेतली 240 रुपये. तुझ्या घरात वस्तू पोचायला झाली किती? 1460 रुपये झाले. म्हणजे तुला वस्तू टोटली किती पडली? 1460 रुपयाला वस्तू पडली, बरोबर आहे. सॉरी, 14,700 रुपयाला वस्तू पडली. म्हणजे सीपी काय आला तुमचा? 14,700 आला. 14,700 तुमचा सीपी आहे. सीपी म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. कोणता पण सीपी स्वतःचा किती पर्सेंट असतोय? 100% असतोय. सीपी किती? 100% मानलं, मानायचं आहे सीपी 100% आणि 100%च मानायचं सीपी. सीपी जर 100% असेल त्याला प्रॉफिट कितीचं पाहिजे? 15%चं प्रॉफिट पाहिजे. 15%चं प्रॉफिट पाहिजे. 100 रुपयाची वस्तू 15%च्या प्रॉफिट घेऊन विकायची झाली तर विकणार कितीला? 115%ला विकणार. कितीला विकणार? 115%ला विकणार. 100 आलं सीपी.
प्रॉफिट कितीचं आलं? 15% प्रॉफिट आलं. सेलिंग प्राइस काय आलं? 115% आलं. तर गणितात बघा दिलंय काय? कॉस्ट प्राइस दिले ना, की एवढी वस्तू मला घरात पोहोचेपर्यंत मला 14,700 रुपयाची पडली मला वस्तू, बरोबर आहे. सीपी दिले 14,700 आणि इथं सीपी किती आहे? 100% सीपी आहे. 100%चाच मान दिलाय तुम्हाला 14,700. तर 1%चा मान काय आला? 160 रुपये, 146 रुपये. 1%चा मान जर 146 रुपये असेल, विचारलंय काय किती रुपयाला वस्तू विकली असणार? 1%चा मान जर 146 असेल तर वस्तू कितीला विकले पर्सेंट मध्ये? 115%ला वस्तू विकले. 1%चा मान 146 आहे, तर 115%चा मान काढायसाठी 115%ला 115ला 146 न गुणलंय. उत्तर किती आलं? 16,790 आलं. कळालं? जर याने करायचं झालं तर वस्तू कितीला आहे? 14,700 आहे वस्तू. 14,700 ची वस्तू 15%चा प्रॉफिट घेऊन विकली कितीला असणार? 115%ला विकली असणार. 115% लिहिलं, पर्सेंट गेले खाली, काय आले? 100 आले. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, यांचा गुणाकार केला तर तेच येतं, बरोबर आहे. फ्रॅक्शन करायचं म्हटलं तर थोडं याच्यात फ्रॅक्शन न करा बघा जरा. किती पर्सेंटचं फ्रॅक्शन आहे? किती पर्सेंट आहे? 15% प्रॉफिट आहे. 15%चा लाभ, 15%चा फ्रॅक्शन काय? 3/20. 3/20 आहे. 20 रुपयाची वस्तू होती असणार. 3 रुपयाचा प्रॉफिट घेऊन वस्तू विकली कितीला असणार? 23 रुपयाला विकली असणार. किती रुपयाचं प्रॉफिट झालंय? 3 रुपयाचं प्रॉफिट झालंय. हे आहे तुमचं सीपी. वस्तू विकली कितीला? 23 रुपयाला. 3 रुपयाचं प्रॉफिट झालंय म्हणून 3 प्रॉफिट, बरोबर आहे. कुठला प्राइस दिले? सीपी दिलाय. सीपी दिलाय 20 युनिटचा मान जर 14,700 असेल तर 1 युनिटचा मान काय असेल? 1 युनिट इज इक्वल टू 14,700 भागिले 20. शून्य गेला, शून्य गेला. 2 न बघा, 2 7 14, 2 त्रिक 6 आणि 2 शून्य 0. 1 युनिटचा मान काय आला? 730 आला. 1 युनिटचा मान जर 730 असेल तर 23 युनिटचा मान काय असणार? 23 शून्य 0, 23 त्रिक 69 आणि 23 साते किती? 7 त्रिक 21, 2 7 14 आणि 1 15 16. एवढंच येणार ना. 7 त्रिक 21, 2 7 14 16. 161 प्लस 6, 161 मध्ये 6 ऍड करा, किती आले? 7 16. ते चालेल. कळालं? हे फ्रॅक्शनचं पण कुठलं वाटेल त्यानं सोडवा. हिनं पण सोडवलं तरी चालतंय, डायरेक्ट हिनं टाकलं तरी चालतंय, किंवा हिनं तरी चालतंय. एवढा कंटाळा आलाय? हा झालं लिहून घ्या लवकर. अरे तुम्हाला आता जो टायमिंग देतो ते लिहूसाठी दिलेला असं. तुम्ही आधीच लिहून बसते असेल, नंतर कळत नाही म्हणून. झाले तर 10 मिनिटच आहेत. गणितला झोप येवली तर काय रे, मला झोप याय नव्हती गणित सोडवताना. मी 7 नंतर गणितच घेण्याशी, खरं सांगायलोय. जाऊन पप्पाच विचारायला वाटलं झोपेच्या गोळ्या घे. खरं सांगायलोय, जर गणित 7 नंतर मी घेतलो, गणित कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत मला झोपच यायची नाही. मी झोपेच्या गोळ्या खाऊन झोपायचो, ते बी 2-3 नंतर एफर्ट लावून नाही मग नंतरला झोप अशी डोक्यात चालूच असेल कॅल्क्युलेशन. झोपेच्या गोळ्या घे आणि मग झोपे. विचार वाटलाच कुठं वाटतं पप्प्याचा, झोपेच्या गोळ्या घे काय नाही, ते बी इनलिगल. झोपेच्या गोळ्या कोण देत नाही माहिती आहे ना. आणि ज्यावेळेस तिकडे गेलो ठाण्यात, त्यावेळेस 7 किंवा 6 नंतर गणित घ्यायचंच नाही. घेतलं की मग झोपायचं नाही. कारण की एक सोडवलं की एक मॉक टेस्ट लावलं की एवढे मार्क कमी आहेत मॉक टेस्ट मध्ये, दुसरी मॉक टेस्ट परत चालू. एक तर रात्री सकाळी
इव्हन 5:30 वाजेपर्यंत मॉक टेस्टच तिथे बसवलो. माहितीच नाही टायमिंग कधी गेला. मॉक टेस्ट दिलं, ही मॉक टेस्ट झाली, मॉक टेस्टचं अनालिसिस झालं, परत दुसरी मॉक टेस्ट, ती मॉक टेस्ट झाली, परत दुसरी मॉक टेस्ट देत पप्पा उठला. पप्पा उठला का नाही, लाईट पेटवला, पडपट कापडी शिवून घेतलो. लाईट चालूच आहे म्हणून बंद केल्याने मग केला. नंतर लांबच होतो. नंतर मग निवांत 12-1. सकाळी काय करणार आहे, रात्री निवांत असते. कोण फोन लावत नाही रात्रीच्या टायमात तुम्हाला, कोण हॉर्न गाडीचा आवाज नसणार आहे रात्री, तेच शांत वातावरण असते, तेव्हाच अभ्यास होतो. आणि तुम्हाला लेक्चर मध्ये झोप येते. अवघड आहे तुमचं. ती काय ते पार आहे, काय पार आहे, दे जरा याच्या हातात. झालं गणित. नेक्स्ट गणित घ्या. हा दुसरी टाईप. 10 मिनिटात दुसरी टाईप होते घेवा. नेक्स्ट टाईप टाका. एक गणित घ्या. ही टाईप एकदम सोपी आहे. ही टाईप एकदम सोपी आहे. 10 मिनिटात पूरी टाईप सत्य काय की गणित या कहते सपू, किसी वस्तु का क्रय मूल्य और विक्रय मूल्य किसी वस्तु का क्रय मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात क्रमशः 5:3 है. 5:3 है. तो उसका लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. झालं, लिहून झालं. फायड बघा. लाभ क्रय मूल्य सीपी आणि विक्रय मूल्य एसपी. हा सोडवलं. झालं. मला फायड बघ, अजून गणित आहे, निवांत सोडव. जरा आलं नाही नंतरला तर मग पूर्ण 4-5 गणित जे येणार 3 नाही. पहिले गणित समजावून घ्यायला. फायड बघा. सीपीआय आणि एसपीआय, क्रय मूल्य आणि विक्रय मूल्याचा रेशो काय दिलाय? 5:3 दिलाय. बरोबर आहे, डायरेक्ट दिलाय. 5 रुपयाची वस्तू आहे, 3 रुपयाला विकली, लाभ झाला असेल, हानी झाली असेल ना. किती रुपयाची हानी झाली असेल? 2 रुपयाची हानी झाली असेल. 2 रुपयाची हानी झाले कशावरती? 5 वरती. तर 100 वर किती झाली असणार हानी? 5 एके 5, 5 दुनी 10, 5 0 0, 20 दुनी. सोपाय. कॉस्ट प्राइस काढायचं नाही, हे काढायचं नाही, ते काढायचं नाही, फक्त पर्सेंट काढायचं. कळालं? अवघड आहे नाही? लिहून घ्या तर. झालं? लिहून झालं? नेक्स्ट गणित घ्या आता. एक वस्तु का लागत म्हणजेच क्रय मूल्य असते. लागत मूल्य और विक्रय मूल्य
लागत मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात 20:21 है, 20:21 है, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए। फ्रॅक्शन पार्ट पाहिजे। 1/20 आहे फ्रॅक्शन, कुणाचा आहे 5%चं। झालं? अवघड आहे? नाही? सोडू 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 20 रुपयाची वस्तू आहे, 21 रुपयाला विकले, किती रुपयाचं प्रॉफिट झालं असणार? 1 रुपयाचं प्रॉफिट झालं कशावर? 20 वर। तर 100 वर किती? कळलं? हा, अजून एक होत, अजून 2 होत्यात। घ्या गणित, बघूया किती होतात। विक्रय मूल्य और क्रय मूल्य का अनुपात, विक्रय मूल्य और क्रय मूल्य का अनुपात 7:11 है, 7:11 है। तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। बघूया किती गणित आहेत। 1 गणित काय 2 गणित? शेतात येते। हा, पुढे काय? सोपं गणित वाचा। पहिला विक्रय मूल्य आहे, नंतरला क्रय मूल्य आहे। तर पहिला क्रय मूल्य आहे म्हणून टाकशीला तसंच। 7 रुपयाची वस्तू 11 रुपयाला विकते, उलट आहे। हा, काय ते पूर्ण सांग। छत्तीस येतं एवढं माहिती आहे, कारण ते पुढचं काय ते 36.3 पुढे भाग जात नाही। 3 कसं येईल? अनुच्छेदाच्या रूपात सांगा। पूर्णांक आणि अनुच्छेदच्या। हा, 36 पूर्णांक 411 असेल। 36 पूर्णांक 411 बघूया, मला पण माहिती। तीनशे 11 बघू पाहिजे। पॉइंटातच आहे। 36.36 येते, 36.36 येते। कितीची वस्तू आहे? सीपी किती आहे आणि एसपीचा रेशो काय? सीपीचा रेशो मला सांगा जरा काय? 11 आहे सीपीचा रेशो। 11 रुपयाला वस्तू घेतले आणि विकले कितीला? 7 ला विकले। किती रुपयाचा लॉस झाला असेल? 4 रुपयाचा लॉस झालाय। कशावरती? 11 वरती। तर गुणिले 100 पर्सेंट मध्ये काढायचं आहे म्हणून 11 ने 100 ला भाग जाणार आहे?
नाही जात. म्हणजे 11ला 4 न गुणा झालं किती 400/11. आता बघा 400ला 11 11 त्रिक 33. 40 मधनं 33 गेले, राहिले किती राहिले किती 7 राहिले, झाले 70. 11 सक्क 66. 70 मधनं 66 गेले, राहिले किती 4 राहिले. राहिलेले लिहायचे वरती छेद 7 सॉरी 11 छेद कशानं भागले 11 भागले म्हणून 11. काय आलं 36.4/11%. बरोबर आहे. आलं सगळ्यांचं आलंय. टाइप्स अनेक गणित होमवर्कसाठी देतो, टाइपच आपण जाऊया. 10 मिनिटात टाइप क्लिअर. काय हा अशी एक 4-5 पडो पाहिजे, 2 का 4-5 पडले की SSF BSF नाही SSF BSF आलाय काय. BSF पाहिजे तुला. हा कुठलं बी चालतंय. आसाम रायफलला लई मारते आर्मीच्या ट्रेनिंग मध्ये. आसाम रायफलला बाकीडे जरा रिलॅक्स असते, कारण ते आसाम रायफलला ते लई कोळ काढतात. आणि ते आसाम रायफलला ही बी असते आर्मीची पगार नसते, कारण ते आर्मीचे असते सगळं. जस्ट आर्मीगत वाढते, म्हणजे आर्मीमध्येच येते. ही फोर्स मध्ये येते वेगळ्या, आणि आसाम रायफल म्हटल्यावर आर्मीच. नेक्स्ट घ्या होमवर्क साठी गणित घ्या. यदि किसी वस्तु का क्रय मूल्य और विक्रय मूल्य का अनुपात 18:23 है, 18:23 है, तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. पर्याय क्या 23.1/3%, 23.1/3%, 27.7/9%, 16.2/3% आणि 66.2/3%.